ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीच्या या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी दीपा. आज मी तुम्हाला कांदा बटाट्याची एक आगळी वेगळी पुरीची रेसिपी दाखवणार आहे. अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी आणि खायला अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. मधल्या वेळेसाठी किंवा मुलांच्या छोट्या डब्यासाठी देण्यासारखी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग सुरुवात. यासाठी मी येथे या आकारामध्ये 2 बटाटे व 1 कांदा घेतलेला आहे. या आकारामध्ये मी ते मोठे मोठे असे कट करून घेतले आहे व 2 भागामध्ये याचे वाटण तयार करून घेणार आहे. यासाठी मिक्सरचं भांडे घेऊन याच्यामध्ये थोडा बटाटा व थोडासा कांदा घालत आहे व याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 हिरवी मिरची आणि इथे मी 6 चमचे रवा घेतलेला आहे, पण मी याच्यामध्ये थोडासा घालून प्रथम याचे वाटण तयार करून घेत आहे. हे पहा, या पद्धतीने. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे व उरलेले कांदा बटाट्याचे पुन्हा वाटण तयार करून घेत आहे. हे पहा, ह्याच्यामध्ये मी उरलेला रवा सुद्धा घातलेला आहे. आता याचे हे वाटण आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊ. हे पहा, ह्या पद्धतीनं अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी हे दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा कलोंजी, अर्धा चमचा कसुरी मेथी व थोडीशी कोथिंबीर घालत आहे. येथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. ते मी थोडं थोडं करत मिक्स करून घेत आहे व चांगलं पीठ मळून घेत आहे. याच प्रमाणामध्ये तुम्ही साहित्य घ्या, जेणेकरून तुमच्या पुऱ्या बिघडणार नाहीत. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. हे पहा, मी इथे पूर्ण पीठ वापरलं आहे. आता हे मी चांगलं मळून घेत आहे. आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. आपल्याला हे पीठ अगदी सैलसरच मळून घ्यायचं आहे. आता येथे मी 1-2 चमचे तेल घालत आहे व पुन्हा चांगलं मळून घेत आहे. अगदी घट्ट नाही करायचं आहे, अगदी सैल पीठ असलं पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता बोटं किती सहज शिरतात ते. आपल्याला इतपत पीठ मऊ भिजवून घ्यायचं आहे. आता हे 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. 5 मिनिटानंतर हाताला तेल लावून आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. तुम्हाला कितपत आकाराच्या पुऱ्या हवे त्या प्रमाणात तुम्ही गोळ्याचा आकार कमी जास्त करू शकता. आपल्याला ह्या पुऱ्या तेलावरतीच लाटून घ्यायच्या आहेत. यासाठी मी येथे पोळपाट लाटण्याला तेल लावून घेत आहे. आता एक गोळा घेऊन आपण पुरी लाटायला सुरुवात करू. या पुऱ्या लाटायला खूप सोप्या जातात, अजिबात चिकटत नाहीत आणि सहज होतात. अगदी हलक्या हातानेच आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत. हे पहा, इतपत आपल्याला ही जाड करायचे आहेत. आता मी इतर पुऱ्याही लाटून घेत आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपण हे आता तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता अगदी सहज फुगतात.
आपल्याला ह्या दोन्ही बाजूनीही चांगले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी रंगही छान आला आहे. थोडं लालसर झाले की आपण काढून घेऊ. या पद्धतीनं आपण इतर पुऱ्याही तळून घेऊ. या पुऱ्या खायला खूप छान लागतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडतील अशा आहेत. या तुम्ही लोणच्याबरोबर, सॉसबरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.